किती फ्लेम जास्त आहे ह्याच्यामध्ये सगळा इकडे दाखव रे. आता बघू शकता तुम्ही ह्याचं सुद्धा पूर्ण हे क्लीन. तर मी ना आपलं जे कपडे धुवायचं पावडर आहे ते घेतलंय, सोडा, कोलगेट आणि लिंबू. हाय एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी सुप्रिया तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. आज ना सगळे कामं आटोपलेली आहे आणि आज मला ना गॅसचे जे बर्नर असतात ना ते क्लीन करायचे आहेत. सो बघा आज घरीच आहे कारण उद्या त्याचे पेपर चालू आहेत आणि आता म्हणावं तेवढा त्याचा अभ्यास कवर झालेला नाही. मी म्हणलं की शाळेमध्ये पण रिव्हिजनच घेत आहेत, पण मी म्हणलं माझ्या डोळ्याच्या समोर एकदा तू व्यवस्थित सगळं रिव्हिजन कर. आणि इथं बस, तुला आता कसं कळायलं की नाही पेपर कसं हे करायचं. आता हा 5वी मध्ये आहे, ह्यांना 4थी पर्यंत जे आपल्याला यायचे ना आन्सर सीटवर म्हणजे क्वेश्चन सीटवरच आन्सर लिहायचे. आता ह्यावेळेस त्यांना क्वेश्चन पेपर वेगळा आणि आन्सर पेपर वेगळा येणार आहे. त्याच्यामुळं त्याला कळत नाही आहे की पेपर कसा सोडवायचा. तर मी त्याला सांगितलं क्वेश्चन पेपर वेगळा, आन्सर सीट वेगळी. क्वेश्चन वाचायचा आणि त्या आन्सर सीटवर कितव्या क्वेश्चन आहे त्याचा नंबर लिहायचा आणि त्याच्या खाली सगळे उत्तर लिहायचे. फक्त रिकाम्या जागांना ना पूर्ण रिकामी जागा म्हणजे फिलिंग द ब्लँक्स येतात ना तुझ्या, ते फिलिंग द ब्लँक्स पूर्ण लिहावं लागतात. आणि क्वेश्चन आन्सर असतात ना त्याचे फक्त आन्सर इकडे लिहायचे. चला आता मला थोडीशी मदत करू लागशील, अभ्यास थोडा झालाय कवर. मी आधी गॅसचे बर्नर क्लीन करते, मग तुझा बाकीचा उरलेला अभ्यास घेते. जे गॅसचे बर्नर आहेत ना ते माझे खूपच म्हणजे काळे पडलेत आणि त्याच्यामुळं ना कदाचित गॅसचा पण आपला जास्त वापर होतो. तर त्यासाठी एक छोटीशी ट्रिक वापरते, ते मी तुमच्यावर शेअर करणार आहे. माझा सगळ्यात भारी पेन कोणचा आहे? पार्कर. पार्कर 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 दिसलं पार्कर. हे पार्कर पेन आहे मला सगळ्यात भारीवाला पेन. इथे तुम्ही बघू शकता की बर्नर जे आहेत ना ते किती काळे झालेले आहेत. आता एवढे सगळे क्लीन होत नाही पण थोडासा तर फरक पडतो बरं का. इथं मी ना आपलं जे कपडे धुवायचं पावडर आहे ते घेतलं आहे, सोडा, कोलगेट आणि लिंबू आणि थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे. आता सगळ्यात आधी ना मी ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेते. पाण्यामध्ये ना ते बर्नर ठेवते ना मी त्याचं पडलेलं आहे. तर आता इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे. तर पहिलं थोडंसं हाताला सहन होईना असंच घ्यायचं आहे. सगळ्यात आधी ना ह्या बर्नरवरती ना आपल्याला थोडंसं ना कोलगेट लावून घ्यायचं आहे. थोडंसं, अगदी थोडंसंच लावलंय मी, इथं ह्याला पण लावते. आता ह्या गोष्टी ना मला माहीत नव्हत्या, पण ह्याला ना तुम्ही सायन्स म्हणू शकता बरं का. मी एक चॅनल आहे त्याच्यावरती पाहते आणि खूप वर्षापासून त्या गोष्टी मी फॉलो करते. आता हे कोलगेट जे आहे ना ते पूर्ण ह्याला असं लावून घ्यायचं आहे. कोलगेट लावल्याच्या नंतर ना लगेच ह्याच्यावर आपल्याला ना लिंबू पिळून घ्यायचं आहे, कारण ना ते एकमेकांबरोबर रिॲक्ट होतं. हे बघा, आणि लगेच असं घासायला चालू करायचं आहे. जेवढं होईल तेवढा ना गंज जो आहे ना तो ह्याच्याने निघणार आहे आपला. वास बी हे खाली पाण्यामध्ये तुम्हाला दिसू शकेल की लगेच गंज पण त्याचा निघून जातोय. आता काही नाही, ह्याच्यात ठेवायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकून घ्यायचा. इथे दाखव, इथं सोड्यामध्ये बघा तुम्ही लगेच रिॲक्ट व्हायला लागतं. आणि त्याचबरोबर आपलं जे डिटर्जंट पावडर आहे ना ते टाकून द्यायचं आहे. आणि काय वेळ लागणार नाही, त्याला वाट बघत बसायची गरज नाही आणि लगेच हे घासायला घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता तुम्हाला इथं दिसतच असेल, इथं बघा जे काय आहे याच्यावरची घाण ना ही लगेच निघते. आता ना मी इथं थोडासा ना तारेच्या घासणीचा वापर केलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता हे असं पहिलं अजिबात दिसत नव्हतं बघा. आता हे सगळं गोल्डन कलरचं इथलं दिसायला लागलेलं आहे.
ऑलमोस्ट डनच झालेले. हे छोटं बर्नर बघू शकता तुम्ही. आणि आता हे मोठं बर्नरसुद्धा आपल्याला आता तुमच्यासमोरच मी दाखवते क्लीन करून. आता बघू शकता तुम्ही ह्याचंसुद्धा पूर्ण हे क्लीन निघालेलं आहे. आणि मागची बाजू पण मी स्वच्छ अशी क्लीन करून घेतलेली आहे. आता दोन्ही एकदाच तुम्हाला मी दाखवते, कारण माझे हे जे आहेत ना हे वेगळे आहेत बर्नर. एक खराब झालं तर म्हणून मी हे असं आणून घेतलेलं. पण तर असू द्या, पण हे छान बघा किती छान निघालेले आहेत. दिसतंय ना व्हिडिओमध्ये, बघू शकता तुम्ही. व्यवस्थित निघाले आहेत. ह्या ज्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी आपण करतो ना, ह्याच्यामुळे ना आपला गॅस ना कमी वापरण्यात येतो. आता जर ह्याच्यामध्ये जर घाण असेल ना ह्या मागच्या बाजूला, तर काय होतं, ते अन्नपदार्थाचे कण जळत राहतात आणि गॅस उशिरा बाहेर येतो ह्याच्यामध्ये सुद्धा. त्याच्यामुळं 15 दिवसाला किंवा महिन्यातून तुम्ही ह्या गोष्टी जर केल्या ना, तर तुमचा नक्कीच गॅस वाचू शकतो. आणि आपला एक व्हिडिओ आहे, मी इकडं तुम्हाला लिंक किंवा इकडे वरती लावते, की पूर्ण गॅस घरच्या घरी कशी क्लिनिंग करायची किंवा कशी सर्व्हिसिंग करायची, त्याचासुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे, इथं मी लावलेली आहे. नक्कीच तो पण व्हिडिओ वॉच करा. आता ह्याला मी स्वच्छ पाण्याने धुते आणि तुम्हाला गॅस पेटून दाखवते की किती फरक पडतो ह्या गोष्टींचा. आता हे बर्नर ना ह्याच्यावर ठेवूया. इकडे दाखव. आणि आता तुम्हाला मी पेटून दाखवते. तर बघा किती फ्लेम जास्त आहे ह्याच्यामध्ये. सगळा इकडे दाखव रे. ह्याच्यामध्ये ना सगळा कचरा अडकला होता ना, तर त्याच्यामुळे हे व्यवस्थित पेटत नव्हते. तर अशा गोष्टी छोट्या छोट्या तुम्ही जर ट्राय केला ना, तर तुमचाही गॅस वाचू शकतो. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.